वेद व्यास भगवान की जय। श्री शुक भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। अध्याय 6. विराट स्वरूपाच्या विभूतींचे वर्णन. ब्रह्मदेव म्हणाले, त्याच विराट पुरुषाच्या मुखातून वाणी आणि तिची अधिष्ठाती देवता अग्नी उत्पन्न झाला. 7 धातूंपासून गायत्री, त्रिष्टुप, अनुष्टुप, उष्णिक, बृहती, पंक्ती आणि जगती या 7 छन्दांची उत्पत्ती झाली. रसनेंद्रिय आणि त्याची अधिष्ठात्री देवता वरुण, मनुष्य, पितर आणि देवतांना भोजन करण्यायोग्य अमृतमय अन्न, सर्व प्रकारचे रस हे सर्व विराट पुरुषाच्या जिभेपासून उत्पन्न झाले. त्याच्या नाकांच्या छिद्रांपासून प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान हे 5 प्राण, तसेच वायू आणि घ्राणेंद्रियांपासून अश्विनी कुमार, सर्व औषधी तसेच सर्वसाधारण व विशेष सुगंध उत्पन्न झाले. त्यांचे डोळे रूप, तेज, डोळे स्वर्ग आणि सूर्याची जन्मभूमी होत. त्याच्या कानांपासून सर्व दिशा आणि पवित्र करणारी तीर्थे आणि श्रोत्रेंद्रियांपासून आकाश आणि शब्द यांची उत्पत्ती झाली. त्यांचे शरीर तर सर्व वस्तूंचे सार तसेच सौंदर्याचा खजिनाच होय. त्याच्या त्वचेपासून सर्व यज्ञ, स्पर्श आणि वायू निघाले आहेत. त्याचे रोम उद्भिज पदार्थांचे जन्मस्थान आहेत आणि किंवा ज्यापासून यज्ञ उत्पन्न होतात त्या सर्वांचे जन्मस्थान तेच होत. त्यांचे केस, दाढी, मिशा आणि नखांपासून मेघ, वीज, पाषाण आणि लोखंड इत्यादी धातू तसेच भुजांपासून विश्वांचे बहुधा संरक्षण करणारे लोकपाल प्रगट झाले आहेत. त्याचे चालणे फिरणे हे भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक या तिन्ही लोकांचे आश्रयस्थान आहे. सर्व इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्यांचे चरणकमल जे मिळाले आहे त्याचे रक्षण करतात आणि भयाला पिटाळून लावतात. विराट पुरुषांचे लिंग हे पाणी, वीर्य, सृष्टी, मेघ आणि प्रजापती यांचा आधार आहे. तसेच त्यांचे जननेंद्रिय प्रजनन व आनंदाचा उगम आहेत. नारदा, विराट पुरुषाचे गुद हे इंद्रिय यम, मित्र, मलत्याग यांचे तर गुदद्वार हिंसा, निर्वृत्ती, मृत्यू आणि नरकाचे उत्पत्ती स्थान आहे. त्याच्या पाठीपासून पराजय, अधर्म आणि अज्ञान, तर नाड्यांपासून नद, नदी तसेच हाडांपासून पर्वत निर्माण झाले आहेत. त्याच्या पोटात मूळ प्रकृती, रस नावाचा धातू, समुद्र, समस्त प्राणी आणि त्यांचा मृत्यू यांचा समावेश आहे. त्यांचे हृदय ही मनाची जन्मभूमी होय. नारदा, मी, तू, धर्म, सनकादी, शंकर, विज्ञान आणि अंतःकरण हे सर्व त्याच्या चित्ताचे आश्रित आहेत. मी, तू हे सर्व तुझे ज्येष्ठ बंधू सनकादी, शंकर, देवता, दैत्य, मनुष्य, नाग, पक्षी, मृग, सरपटणारे प्राणी, गंधर्व, अप्सरा, यक्ष, राक्षस, भूतप्रेत, स्पर्श, पशु, पितर, सिद्ध, विद्याधर, चारण, वृक्ष, आकाश, पाणी आणि जमिनीवर राहणारे नाना प्रकारचे अनेक जीव, ग्रह, नक्षत्रे, धूमकेतू, तारे, वीज आणि मेघ हे सर्व काही विराट पुरुषच आहेत. ते संपूर्ण विश्व जे होते, जे आहे व जे असेल सर्वांना त्यानेच वेढले आहे. इतकेच काय, पण त्याच्यामध्ये हे विश्व केवळ विदभरच आहे. जसा सूर्य आपले मंडल प्रकाशित करून आपल्या बाहेरही प्रकाश पसरवतो, त्याप्रमाणे पुराण पुरुष परमात्मा सुद्धा विराट शरीराला प्रकाशित करून त्याच्या आत बाहेर सर्वत्र प्रकाशित होतो. मुनिवरा, मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणूनच कोणीही त्याचा हा महिमा जाणू शकत नाही. संपूर्ण लोक भगवंतांचे अंशमात्र आहेत. तसेच त्यांच्या अंशमात्र लोकात सर्व प्राणी निवास करतात. भूलोक, भुवरलोक आणि स्वरलोक यांच्यावर महरलोक आहे. त्याच्याही वर जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक आहे. तेथे क्रमशः अमृत, क्षेम आणि अभय यांचा नित्य निवास आहे. जन, तप आणि सत्य या 3 लोकात अनुक्रमे ब्रह्मचारी, वानप्रस्थ आणि संन्यास
आश्रमातील लोक निवास करतात. दीर्घकालपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य पाळलेले नाही असे गृहस्थ लोक भूलोक, भुवरलोक आणि स्वर्लोक येथेच निवास करतात. मनुष्य भोग मिळवून देणारा अविद्यारूप कर्ममार्ग किंवा मोक्ष प्राप्त करून देणारा विद्यारूप उपासना मार्ग यापैकी एकावरून वाटचाल करतो. परंतु दोन्हीचेही आधार पुरुषोत्तम भगवानच आहेत. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या किरणांनी सर्वांना प्रकाशित करूनही स्वतः सर्वांपासून अलिप्त आहे, तसेच या परमात्म्यापासून हे ब्रह्मांड, पंचमहाभूते, 11 इंद्रिये आणि गुणांनी युक्त अशी विराटाची उत्पत्ती झाली आहे. ते प्रभूसुद्धा त्यांपासून सर्वतोपरी अलिप्त आहेत. ज्यावेळी या विराट पुरुषाच्या नाभिकमलापासून माझा जन्म झाला त्यावेळी या पुरुषाच्या अंगांव्यतिरिक्त मला कोणतीही यज्ञसामग्री मिळाली नाही. त्यावेळी मी त्याच्या अंगांमधूनच यज्ञाचा पशु, स्तंभ, कुश ही यज्ञभूमी आणि यज्ञाला उत्तम अशा काळाची कल्पना केली. हे ऋषीश्रेष्ठा, यज्ञासाठी आवश्यक पात्रादी वस्तू जव, तांदूळ अशी धान्ये, तूप आदी स्निग्ध पदार्थ, 6 रस, लोखंड, माती, पाणी, रुक, यजू, साम, चातुर्होत्र, यज्ञांची नावे, मंत्र, दक्षिणा, व्रते, देवतांची नावे, कल्पसूत्रे, संकल्प, तंत्र, गती, मती, श्रद्धा, प्रायश्चित्त आणि समर्पण अशी सर्व यज्ञसामग्री मी विराट पुरुषाच्या अंगांपासूनच एकत्रित केली. अशा प्रकारे विराट पुरुषाच्या अंगापासूनच ही सर्व सामग्री गोळा करून मी तिने त्या यज्ञस्वरूप परमात्म्याचे यज्ञानेच पूजन केले. त्यानंतर तुझे बंधू असलेल्या या 9 प्रजापतींनी आपले चित्त पूर्णपणे एकाग्र करून विराट आणि अंतर्यामी रूपाने असलेल्या त्या पुरुषाची आराधना केली. त्यानंतर वेळोवेळी मनु, ऋषी, पितर, देवता, दैत्य आणि मनुष्यांनी यज्ञाने भगवंतांची आराधना केली. हे संपूर्ण विश्व त्या भगवान नारायणातच स्थिर आहे, जे स्वतः गुणरहित आहेत, परंतु सृष्टीच्या प्रारंभी मायेच्या साह्याने पुष्कळ गुण ग्रहण करतात. त्यांच्याच प्रेरणेने मी या विश्वाची रचना करतो. त्यांच्याच अधीन राहून रुद्र याचा संहार करतो आणि सत्व, रज, तमरूप 3 शक्ती धारण करणारे ते स्वतः विश्वरूपाने याचे पालन करतात. पुत्रा, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर मी तुला दिले. भाव किंवा अभाव, कार्य किंवा कारण या रूपात भगवंतांपासून वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. प्रिय नारदा, भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंतांच्या स्मरणात नेहमी मी मग्न असतो. म्हणून माझी वाणी कधी असत्य होत नाही, माझे मन कधी असत्य संकल्प करीत नाही आणि माझी इंद्रिये कधी कुमार्गाने जात नाहीत. मी वेदमूर्ती आहे, माझे जीवन तपस्यामय आहे. मोठमोठे प्रजापती मला वंदन करतात आणि मी त्यांचा स्वामी आहे. मी मोठ्या निष्ठेने योगाचेही अनुष्ठान केले, परंतु मी माझेच मूळ कारण असलेल्या परमात्म्याच्या स्वरूपाला जाणू शकलो नाही. मी परममंगलमय आणि शरण आलेल्या भक्तांना जन्ममृत्यूपासून सोडवणाऱ्या परम कल्याण स्वरूप भगवंतांच्या चरणांनाच नमस्कार करतो. जसे आकाश आपला अंत जाणत नाही, तसेच भगवंत आपल्या महिम्याचा विस्तार जाणत नाहीत. अशा स्थितीत दुसऱ्या कोणाला त्याचा अंत कसा लागेल? मी, माझे पुत्र, तुम्ही आणि भगवान शंकरसुद्धा त्यांचे सत्य स्वरूप जाणत नाही, तर दुसरे देव त्यांना कसे जाणू शकतील? त्यांच्या मायेने मोहित झालेले आम्ही त्यांनी निर्मिलेल्या या जगाची आपापल्या बुद्धीप्रमाणे कल्पना करतो. आम्ही केवळ त्यांच्या अवतारांच्या लीलांचे गायन करीत राहतो. त्यांचे तत्त्व जाणत नाही. त्या भगवंतांना मी नमस्कार करतो. हे आजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत. ते प्रत्येक कल्पांमध्ये ते आपल्यातल्याच स्वतःला निर्माण करतात, त्याचे रक्षण करतात आणि त्यांचा संहार करतात. ते मायेने रहित असे केवळ ज्ञानस्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते तिन्ही कालांमध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. यांना ना आदी ना अंत. ते तिन्ही गुणांनी रहित, सनातन तसेच अद्वितीय आहेत. नारदा, महात्मे लोक ज्यावेळी आपले अंतःकरण, इंद्रिये आणि शरीराला पूर्ण शांत करतात त्यावेळी त्यांना त्यांचा साक्षात्कार होतो. परंतु जेव्हा कुतर्कांच्या पडद्यात त्यांना झाकले जाते तेव्हा त्यांचे दर्शन होत नाही.
परमात्म्याचा पहिला अवतार विराट पुरुष आहे. त्याखेरीज काल, स्वभाव, कार्यकारणात्मक प्रकृती, महत्त्व, पंचमहाभूते, अहंकार, 3 गुण, इंद्रिय, ब्रह्मांड, शरीर, वैराज्य, स्थावर आणि जंगम जीव हे सर्व त्या अनंत भगवंतांचीच रूपे आहेत. मी, शंकर, विष्णू, दक्ष आणि आदी प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्तजन, स्वर्गलोकांचे रक्षक, पक्षांचे राजे, मनुष्य लोकांचे राजे, पाताळ लोकांचे राजे, गंधर्व, विद्याधर आणि चारण यांचे अधिनायक, यक्ष, राक्षस, साप आणि नागांचे स्वामी, महर्षी, पितृपती, दैत्येंद्र, सिद्धेश्वर, दानवराज, शिवाय प्रेत, पिशाच, भूतकुष्मांड, जलतंतू, पशुपक्ष्यांचे राजे, याखेरीज संसारातील जितक्या वस्तू ऐश्वर्य, तेज, इंद्रिय बल, मनोबल, शरीर बल किंवा क्षमा यांनी युक्त आहेत, किंवा जे काही विशेष सौंदर्य, लज्जा, वैभव आणि विभूतींनी युक्त आहे, तसेच जितक्या काही वस्तू अद्भुत वर्णाच्या रूपवान किंवा रूपरहित आहेत, हे सर्व परमतत्वमय असे भगवत स्वरूपच आहे. नारदा, याशिवाय परमपुरुष परमात्म्याचे जे मुख्य लीलावतार शास्त्रात वर्णिले आहेत, त्या सर्वांचे मी क्रमशः वर्णन करतो. त्यांची चरित्रे ऐकण्यास मोठी मधुर आणि श्रवणेंद्रियांचे दोष दूर करणारी आहेत. तू लक्षपूर्वक त्यांचा आस्वाद घे. अध्याय 6 समाप्त. अध्याय 7. भगवंतांच्या लीलावतारांच्या कथा. ब्रह्मदेव म्हणाले, प्रलयकालाच्या पाण्यामध्ये बुडालेल्या पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी अनंत भगवंतांनी संपूर्ण यज्ञमय असे वराह शरीर ग्रहण केले. पाण्यामध्ये आदिदैत्य हिरण्यक्ष लढण्यासाठी त्यांच्या समोर आला. इंद्राने जसे आपल्या वज्राने पर्वतांचे पंख तोडून टाकले होते, तशाच प्रकारे भगवंतांनी आपल्या दाढेने हिरण्याक्षाचे तुकडे तुकडे केले. पुढे प्रभूंनी रुची नामक प्रजापतीपासून आकुतीच्या ठिकाणी सुयज्ञाच्या रूपाने अवतार घेतला. त्या अवतारात त्यांनी दक्षिणा नावाच्या पत्नीपासून सुयम नावाच्या देवतांना उत्पन्न केले आणि तिन्ही लोकांवर आपली मोठमोठी संकटे नाहीशी केली. यावरून स्वयंभुव मनूने त्यांना हरी हे नाव ठेवले. नारदा, कर्दम प्रजापतींच्या घरी देवहूतीच्या ठिकाणी 9 बहिणींसह भगवंतांनी कपिल रूपाने अवतार धारण केला. त्यांनी आपल्या मातेला आत्मज्ञानाचा उपदेश केला. त्यायोगे तिने याच जन्मांमध्ये आपल्या हृदयातील संपूर्ण मलतीनयुक्तांच्या आसक्तीचा चिखल धुवून टाकून ती कपिल भगवंतांच्या मूळ स्वरूपात विलीन झाली. भगवंतांना पुत्ररूपाने प्राप्त करून घ्यावे अशी महर्षी अत्रींची इच्छा होती. त्यांच्यावर प्रसन्न होऊन भगवंत त्यांना एक दिवस म्हणाले की, मी स्वतःला तुम्हाला दिले आहे. म्हणून अवतार घेतल्यानंतर भगवंतांचे नाव दत्त पडले. त्यांच्या चरणकमलांच्या परागांनी आपल्या शरीराला पवित्र करून राजा यदू, सहस्त्रार्जुन इत्यादींनी योगाचा भोग आणि मोक्ष या दोन्ही सिद्धी प्राप्त करून घेतल्या. नारदा, सृष्टीच्या प्रारंभी मी विविध लोकांच्या रचनेची इच्छा धरून तपश्चर्या केली. माझ्या त्या अखंड तपाने प्रसन्न होऊन तप अर्थाच्या नावांनी युक्त होऊन सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार रूपांमध्ये अवतार धारण केला. या अवतारात त्यांनी प्रलयामुळे पहिल्या कल्पातील विस्मरण झालेल्या आत्मज्ञानाच्या ऋषींना जशाचा तसा उपदेश केला. त्यामुळे त्यांनी ताबडतोब आपल्या हृदयात परमतत्वाचा साक्षात्कार करून घेतला. धर्माची पत्नी दक्षकन्या मूर्तीपासून ते नरनारायणांच्या रूपात प्रगट झाले. त्यांच्या तपस्येचा प्रभाव त्यांच्यासारखाच होता. कामसेना, अप्सरा त्यांना पाहताच त्या आत्मस्वरूप भगवंतांच्या तपस्येमध्ये विघ्न आणू शकल्या नाहीत. शंकर आदी महानुभाव आपले डोळे वटारूनच कामदेवाला भस्म करतात, परंतु आपल्यालाच जाळणाऱ्या असह्य क्रोधाला ते जाळू शकत नाहीत. तोच क्रोध नरनारायणांच्या निर्मल हृदयात प्रवेश करण्या अगोदरच थरथर कापतो. मग त्या कामाचा त्यांच्या हृदयात प्रवेश कसा होऊ शकेल? राजा उत्तानपादाच्या जवळ बसलेल्या ध्रुव बाळाला त्याच्या सावत्र आईने सुरुचीने शब्दबाणांनी घायाळ केले.
तेव्हा इतक्या लहान वयातही तपश्चर्या करण्यासाठी तो वनात निघून गेला. त्याच्या प्रार्थनेने प्रसन्न होऊन भगवंतांनी ध्रुवाला अढळपद बहाल केले. आजही त्या ध्रुवाच्या वर खाली प्रदक्षिणा करीत दिव्य महर्षीगण त्यांची स्तुती करतात. कुमार्गाला लागलेल्या वेनाचे ऐश्वर्य आणि शौर्य ब्राह्मणांच्या हुंकाररूपी व्रजाने जळून भस्म झाले. तो नरकात पडू लागला. ऋषींनी प्रार्थना केल्यावर भगवंतांनी त्याच्या शरीर मंथनातून पृथूच्या रूपाने अवतार धारण केला आणि त्याची नरकात पडण्यापासून मुक्तता केली. अशा प्रकारे पुत्र शब्दाचे सार्थक केले. त्याच अवतारात पृथ्वीला गाय बनवून त्यांनी तिच्यापासून जगासाठी सर्व वनस्पती निर्माण केल्या. राजा नाभीची पत्नी सुदेवीच्या ठिकाणी भगवंतांनी ऋषभदेवाच्या रूपाने जन्म घेतला. या अवतारात सर्व आसक्तींपासून निवृत्त होऊन आपली इंद्रिये आणि मन अत्यंत शांत करून तसेच आपल्या मूळ स्वरूपात स्थिर राहून त्यांनी समदर्शी होऊन स्वतःला वेड्याप्रमाणे भासवून योगाचरण केले. या अवस्थेला महर्षी लोक परमहंसपद किंवा अवधूतचर्या असे म्हणतात. यानंतर स्वतः त्या यज्ञपुरुषाने माझ्या यज्ञात सुवर्णासारखी कांती असलेल्या ऋग्वीवाच्या रूपाने अवतार घेतला. भगवंतांचा हा अवतार वेदमय, यज्ञमय आणि सर्व देवमय आहे. त्यांच्याच नासिकेतून वाहणाऱ्या श्वासातून वेदवाणी प्रगट झाली. चाशुक्ष मन्वंतराच्या शेवटी भावी म्हणून सत्यव्रताने भगवंतांना मत्स्यरूपाने प्राप्त करून घेतले. त्यावेळी पृथ्वीरूप नौकेचा आश्रय झाल्याकारणाने ते सर्व जीवांचेच आश्रय बनले. प्रलयाच्या त्या भयंकर प्राण्यात माझ्या मुखातून पडलेले वेद घेऊन ते त्यातच विहार करीत राहिले. जेव्हा प्रमुख देव आणि दानव अमृताच्या प्राप्तीसाठी क्षीरसागराचे मंथन करीत होते तेव्हा भगवंतांनी कासवाच्या रूपाने आपल्या पाठीवर मंदार पर्वताला धारण केले. त्यावेळी पर्वताच्या फिरण्याने त्यांच्या पाठीला सुटलेली खाज नाहीशी झाली. त्यामुळे हे सर्व क्षण निद्रासुख घेऊ शकले. देवांचे मोठे भय नाहीसे करण्यासाठी त्यांनी नृसिंहाचे रूप धारण केले. थरथरणाऱ्या भुवया आणि तीक्ष्ण दाढा यामुळे त्यांचे मुख अतिशय भयानक दिसत होते. त्यांना पाहताच हिरण्यकश्यपू गदा घेऊन त्यांच्या अंगावर तुटून पडला. यावर भगवान नृसिंहांनी लांबूनच त्याला पकडून आपल्या मांडीवर घेतले आणि तो धडपडत असतानाही आपल्या नखांनी त्याचे पोट फाडले. मोठ्या सरोवरात एका महाबलाढ्य मगरीने गजेंद्राचा पाय अडकवला. जेव्हा थकून जाऊन तो घाबरला तेव्हा त्याने आपल्या सोंडेने कमलपुष्प घेतले. हे आदिपुरुषा, हे समस्त लोकांच्या स्वामी, हे पवित्र कीर्ती, हे नाम श्रवणानेच कल्याण करणाऱ्या भगवंता, असा भगवंतांचा धावा केला. त्याचा धावा ऐकून अनंत शक्ती भगवान चक्रपाणी गरुडाच्या पाठीवर बसून तेथे आले आणि कृपाळू भगवंतांनी सुदर्शन चक्राने त्या मगरीचे तोंड फाडून शरण आलेल्या गजेंद्राची सोंड पकडून त्याची त्या संकटातून मुक्तता केली. भगवान वामन आदितीच्या पुत्रांपैकी सर्वात लहान होते, परंतु गुणांच्या दृष्टीने ते सर्वात श्रेष्ठ होते. कारण यज्ञपुरुष भगवंतांनी याच अवतारात बलीने दानाचा संकल्प सोडताच सर्व लोक आपल्या पावलांनी व्यापले. वामन बनून त्यांनी 3 पावलांचा बहाणा करून सारी पृथ्वी तर घेतलीच, परंतु यातून हेच सिद्ध केले की सन्मार्गावरून चालणाऱ्या पुरुषांना समर्थ पुरुषसुद्धा याचनेशिवाय अन्य कोणताही उपायांनी त्यांच्या स्थानापासून हटवू शकत नाहीत. हे नारदा, दैत्यराज बलीने आपल्या डोक्यावर वामनांचे चरण तीर्थ घेतले किंवा तो देवतांचा राजा होता यात काही विशेष नाही. आपल्या दिलेल्या वचनाच्या विरुद्ध काही करण्यास तो तयार नव्हता. एवढेच काय, भगवंतांचे 3रे पाऊल ठेवण्यासाठी त्याने आपले मस्तक देऊन स्वतःलाही भगवंतांना समर्पित केले. नारदा, तुझ्या अत्यंत प्रेमभावामुळे प्रसन्न होऊन हंसाच्या रूपाने भगवंतांनी तुला योग, ज्ञान आणि आत्मतत्वाला प्रकाशित करणाऱ्या भागवत धर्माचा उपदेश केला. भगवंतांच्या शरणागत भक्तांनाच हा सुलभतेने प्राप्त होतो. हे भगवंत स्वयंभुव आणि मन्वंतराच्या मनूच्या रूपाने
अवतार घेऊन मनुवंशाचे संरक्षण करीत आपल्या सुदर्शन चक्राच्या तेजाप्रमाणे 10 दिशांना विनासायास निष्कंटक असे राज्य करतात. तिन्ही लोकांच्या वर असणाऱ्या सत्यलोकापर्यंत त्यांच्या चरित्राची उज्ज्वल कीर्ती पसरते आणि त्याच रूपात ते वेळोवेळी पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांचे दमनही करतात. स्वतःच्या नावाने धन्य झालेले धन्वंतरी आपल्या केवळ नावानेच मोठमोठ्या रोगांना ताबडतोब नष्ट करतात. त्यांनी देवतांना अमृत पाजून अमर केले आणि दैत्यांनी हरण केलेला यज्ञभाग देवतांना पुन्हा मिळवून दिला. त्यांनीच अवतार घेऊन या जगात आयुर्वेद प्रगट केला. जेव्हा जगात ब्राह्मणद्रोही, आर्यांच्या मर्यादांचे उल्लंघन करणारे व त्यामुळे नरकयातना भोगू इच्छिणारे क्षत्रिय आपल्या नाशालाच दैववशात कारणीभूत झाले आणि पृथ्वीवर जणू काटेच बनून राहिले, तेव्हा भगवंतांनी महापराक्रमी परशुरामाच्या रूपात अवतीर्ण होऊन आपल्या तीक्ष्ण धारेच्या परशुने 21 वेळा त्यांचा संहार केला. मायापती भगवंत आमच्यावर कृपा करण्यासाठी भरत, शत्रुघ्न आणि लक्ष्मण या आपल्या कलांसहित श्रीरामांच्या रूपाने इक्ष्वाकू वंशात अवतीर्ण झाले. या अवतारात आपल्या पित्याच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी ते पत्नी आणि बंधू यांच्यासह वनवासात गेले. त्याचवेळी त्यांच्याशी शत्रुत्व पत्करून रावण त्यांच्या हातून मृत्युमुखी पडला. जसे भगवान शंकर त्रिपुर विमानाला जाळण्यासाठी उद्युक्त झाले, तसे ज्यावेळी भगवान राम शत्रूची नगरी लंकेला भस्मसात करण्यासाठी समुद्रावर पोचले, त्यावेळी सीतेच्या वियोगाने क्रुद्ध झालेल्या रामांचे डोळे इतके लाल झाले की त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपाने समुद्रातील मासे, साप आणि मगरी इत्यादी जीव पोळू लागले आणि भयाने थरथर कापणाऱ्या समुद्राने लगेच त्यांना वाट करून दिली. जेव्हा रावणाच्या कठीण छातीला टक्कर दिल्याने इंद्राचे वाहन ऐरावत याच्या दातांचा चक्काचूर होऊन ते सगळीकडे पसरतील, त्यामुळे दिशाही पांढऱ्या शुभ्र होतील, तेव्हा विजयी रावण गर्वाने फुगून जाऊन हसू लागले. आपल्या पत्नीला पळवणाऱ्या या रावणाचा तो उद्दामपणा भगवान श्रीराम धनुष्याच्या टणत्कारानेच प्राणांसह तत्काळ नाहीसा करतील. दैत्यांच्या झुंडीनी त्रस्त झालेल्या पृथ्वीचा भार उतरवण्यासाठी कृष्णवर्ण भगवान गौरवर्ण बलरामासह अवतार ग्रहण करतील. ते आपला महिमा प्रगट करणाऱ्या अद्भुत लीला करतील. त्या लीला लोकांना बिलकुल समजू शकणार नाहीत. बालपणातच पुतनेचे प्राणहरण करणे, 3 महिन्यांच्या वयात पायाने भला मोठा छकडा उलटून टाकणे आणि गुडघ्यांवर रांगता आकाशाला भिडलेल्या यमलार्जुन वृक्षामध्ये जाऊन त्यांना उखडून टाकणे, अशी कर्मे भगवंतांशिवाय अन्य कोणीही करू शकणार नाही. जेव्हा कालिया नागाच्या विषाने दूषित झालेले यमुनेचे पाणी पिऊन वासरे आणि गोपबालक मरतील, तेव्हा आपल्या अमृतमय कृपादृष्टीनेच ते त्यांना जिवंत करतील आणि यमुनेचे पाणी शुद्ध करण्यासाठी त्या जलात विहार करतील आणि विषशक्तीने जीभ हलवणाऱ्या कालिया नागाला तेथून हुसकून लावतील. त्याच दिवशी रात्री जेव्हा सर्व लोक तेथेच यमुना तटावर निद्रिस्त होतील आणि दावाग्नी भडकल्याने सर्व मुंजवन 4 बाजूंनी जळू लागेल, तेव्हा बलरामासह त्या प्राणसंकटात सापडलेल्या व्रजवासियांना त्यांचे डोळे बंद करावयास सांगून ते त्यांना गोकुळात नेतील. ही त्यांची लीला तर अलौकिकच असेल, कारण त्यांची शक्ती अचिंत्य आहे. त्यांना बांधण्यासाठी म्हणून त्यांची माता जी दोरी आणील ती त्यांच्या पोटाला पुरणार नाही. तसेच जांभई देतेवेळी श्रीकृष्णाच्या मुखामध्ये 14 भुवने पाहून यशोदा प्रथम भयग्रस्त होईल, पण नंतर ते लीला आपल्या सामर्थ्याचा बोध करवतील. ते नंदबाबांना अजगराच्या भयापासून आणि वरुणाच्या पाशातून सोडवतील. मयदानवाचा पुत्र व्योमासूर जेव्हा गोपबालकांना पहाडाच्या गुहेत बंद करून ठेवील, तेव्हा ते त्यांना तेथून वाचवतील. दिवसभर कामधंद्यात व्यग्र असणाऱ्या आणि अत्यंत थकून भागून रात्री झोपी जाणाऱ्या गोकुळातील लोकांना
ते आपल्या परमधामाला घेऊन जातील. हे निष्पाप नारदा, जेव्हा श्रीकृष्णांच्या सल्ल्यावरून गोपलोक इंद्रासाठीच यज्ञ बंद करतील, तेव्हा इंद्र व्रजभूमी बुडवण्यासाठी चारी बाजूंनी मुसळधार पाऊस पाडण्यास सुरुवात करील. त्यावेळी गोपांचे आणि त्यांच्या पशूंचे रक्षण करण्यासाठी 7 वर्षाचे कृपाळू भगवंत 7 दिवसपर्यंत गोवर्धन पर्वत एकाच हाताने पावसाळी छत्री धरल्याप्रमाणे लीलेने धारण करतील. वृंदावनात विहार करताना रात्रीच्या वेळी रास करण्याच्या इच्छेने जेव्हा चंद्राचे टिपूर चांदणे सगळीकडे पसरलेले असेल, तेव्हा ते आपल्या बासरीवर मधुर संगीताची दीर्घ तान घेतील. ही तान ऐकून प्रेमविहल होऊन आलेल्या गोपींचे कुबेराचा सेवक शंखचूड जेव्हा हरण करील, तेव्हा ते त्यांचे मस्तक उडवतील. आणखीही पुष्कळ प्रलंबासूर, धेनुकासूर, बकासूर, केशी, अरिष्टासूर इत्यादी दैत्य, चाणूरादी पैलवान, कुवलयापीड नावाचा हत्ती, कंस, कालयवन, भौमासूर, मिथ्या वासुदेव, शाल्व, द्विविध वानर, बलवन, दंतवक्र, राजा नग्नजिताचे 7 बैल, शंभरासूर, विदुरथ आणि रुक्मी, तसेच कांबोज इत्यादी मत्स्य, कुरु, कैकय आणि सृंजय आदी देशांचे राजे, तसेच जे जे योद्धे धनुष्य धारण करून रणांगणात समोर येतील, ते सर्व बलराम, भीमसेन आणि अर्जुन आदी नावांच्या आडून भगवंतांच्याकडून मारले जाऊन त्यांच्याच धामाला जातील. काळाच्या ओघात लोकांची ग्रहणशक्ती कमी होत जाते, आयुष्यही कमी होऊ लागते. त्यावेळी भगवंत असे पाहतात की आता हे लोक माझे तत्व सांगणारी वेदवाणी सांगण्यास असमर्थ आहेत. तेव्हा प्रत्येक कल्पांमध्ये सत्यवतीच्या ठिकाणी व्यासांच्या रूपाने प्रगट होऊन ते वेदरूपी वृक्षाचे विभिन्न शाखांमध्ये विभाजन करतील. देवांचे शत्रू दैत्यसुद्धा वेदमार्गाचा आश्रय घेऊन मयदानवाने निर्माण केलेल्या अदृश्य वेग असलेल्या नगरात राहून लोकांचा सत्यानाश करू लागतील. तेव्हा भगवंत लोकांच्या बुद्धीमध्ये मोह आणि अत्यंत लोभ उत्पन्न करणारा वेश धारण करून बुद्धाच्या रूपाने पुष्कळशा उपधर्मांचा उपदेश करतील. कलियुगाच्या शेवटी जेव्हा सत्पुरुषांच्या घरीसुद्धा भगवंतांचे कथाकीर्तन होणार नाही, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे नास्तिक आणि क्षुद्र राजे होतील. एवढेच काय, पण कोठेही स्वाहा, स्वधा आणि वष्टकारा या ध्वनीही ऐकू येणार नाही. तेव्हा कलियुगाला शासन करण्यासाठी भगवंत कल्की अवतार धारण करतील. जेव्हा विश्वरचनेची वेळ आलेली असते, तेव्हा तप, 9 प्रजापती, मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात, जेव्हा सृष्टीरक्षणाची वेळ असते, तेव्हा धर्म, विष्णू, मनु, देवता आणि राजांच्या रूपात, आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप, तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंतांच्या या विभूती मायेने प्रगट होतात. पृथ्वीवरील एक धुलीकण मोजू शकणाराही विद्वान, कोणता विद्वान भगवंतांच्या शक्तींची गणना करू शकेल? जेव्हा भगवंत त्रिविक्रम अवतार घेऊन त्रैलोक्य पादाक्रांत करत होते, त्यावेळी त्यांच्या पावलांच्या अफाट वेगामुळे प्रकृतिरूप अंतिम आवरणापासून ते सत्यलोकापर्यंत सर्व ब्रह्मांड थरथर कापू लागले होते. तेव्हा त्यांनीच आपल्या शक्तीने त्याला स्थिर केले. समस्त सृष्टीची रचना आणि संहार करणारी माया त्यांची एक शक्ती आहे. अशा अनंत शक्तीचा आश्रय असलेल्या त्यांच्या स्वरूपाला मी जाणत नाही. तुझे ज्येष्ठ बंधू सनकादीही जाणत नाहीत, तर इतर कोण जाणू शकेल? आदिदेव भगवान शेष सहस्त्र मुखांनी त्यांच्या गुणांचे गायन करीत आहेत, परंतु अजूनही त्याला त्यांचा पार लागलेला नाही. जे निष्कपट भावाने सर्वस्वी त्यांच्या चरणांचा आश्रय घेतात, त्यांच्यावर ते अनंत भगवान स्वतःच दया करतात. असे भक्तच त्यांची दुरुस्त माया तरून जातात आणि दुस्तर माया
तरून जातात आणि अशा भक्तांचीच कोल्ह्या कुत्र्यांचे रक्षण असलेल्या देहांविषयी मी माझे ही बुद्धी असत नाही. प्रिय नारदा, परमपुरुषांच्या त्या योगमायेला मी, तुम्ही, भगवान शंकर, दैत्य कुलभूषण प्रल्हाद, शतरूपा, मनुपुत्र, प्राचीन बर्ही, ऋभू आणि ध्रुव हे जाणतात. त्यांच्याशिवाय इक्ष्वाकू, पुरुरवा, मुचकुंद, जनक, गाधी, रघु, अंबरीश, सगर, गय, ययाती, मांधाता, अलर्क, शतधन्वा, अनु, रंतिदेव, भीष्म, बली, अमूर्तरय, दिलीप, सौभरी, उत्तंक, शिबी, देवल, पिप्पलाद, सारस्वत, उद्धव, पराशर, भूरिशेन, विभीषण, हनुमान, शुकदेव, अर्जुन, आष्टीसेन, विदुर, श्रुतदेव इत्यादी महात्मे सुद्धा जाणतात. ज्यांना भगवंतांच्या प्रेमी भक्तांसारखा स्वभाव बनवण्याची शिक्षण मिळालेले असते ते स्त्रिया, शूद्र, हूण, भिल्ल आणि पापांमुळे पशु पक्षी आदी योनीत जन्मलेले सुद्धा भगवंतांच्या मायेचे स्वरूप जाणतात आणि या संसार सागरातून कायमचे तरून जातात. तर जे लोक वेदविरहित सदाचाराचे पालन करतात त्यांच्याबद्दल काय सांगावे. परमात्म्याचे वास्तविक स्वरूप हे एकरस, शांत, भयरहित तसेच केवळ ज्ञानस्वरूप आहे. त्यांच्यामध्ये मायेचा मल नाही की त्यांनी केलेल्या रचनेत काही विषमता नाही. सत आणि असत दोन्हींच्या पलीकडे ते आहे. कोणतेही वैदिक आणि लौकिक शब्द त्यांचे वर्णन करू शकत नाहीत. अनेक कर्मांच्या साधनाद्वारा मिळणारे फळही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. एवढेच काय, स्वतः मायासुद्धा त्यांच्यासमोर न जाता लाजेने दूर उभी राहते. परमपुरुष भगवंतांचे तेच परमपद आहे. महात्मे लोक त्याच शोकरहित अनंत आनंदस्वरूप ब्रह्माच्या रूपाने त्यांचा साक्षात्कार करून घेतात. संयमशील पुरुष त्यातच आपल्या मनाला एकाग्र करून स्थिर होतात. इंद्र जसा स्वतः मेघरूप असल्या कारणाने पाण्यासाठी विहीर खोदण्याकरता कुदळ बाळगीत नाही, त्याचप्रमाणे भक्त भेद दूर करणाऱ्या ज्ञानसाधनांनाही दूर लोटतात. सर्व कर्मांचे फळही भगवंतच देतात, कारण मनुष्य आपल्या स्वभावानुसार जे शुभकर्म करतो ते त्यांच्याच प्रेरणेने केलेले असते. या शरीरात राहणारी पंचमहाभूते वेगळी होऊन शरीर नष्ट झाल्यावरही त्या शरीरात राहणारा अजन्मा पुरुष आकाशाप्रमाणे नाहीसा होत नाही. पुत्र नारदा, केवळ संकल्पाने विश्वाची रचना करणाऱ्या षड्रैसैर्व ऐश्वर्य संपन्न श्रीहरींचे वर्णन संक्षेपाने मी तुझ्यासमोर केले. जो काही कार्यकारण भाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतांपासून स्वतंत्र नाही. असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्त आहेत. भगवंतांनी मला जे सांगितले होते तेच हे भागवत होय. याच भगवंतांच्या विभूतींचे संक्षेपाने वर्णन आहे. तू याचा विस्तार कर, जेणेकरून सर्वांचा आश्रय आणि सर्वस्व स्वरूप भगवान श्रीहरींच्या ठिकाणी लोकांची भक्ती निर्माण होईल. अशा प्रकारे त्यांचे वर्णन करा. जो मनुष्य भगवंतांची अचिंत्य शक्ती असलेल्या मायेचे वर्णन करतो किंवा दुसऱ्याने केलेल्या वर्णनाला पुष्टी देतो अथवा श्रद्धेने नित्य श्रवण करतो त्यांचे चित्त मायेने कधी मोहित होत नाही. अध्याय 7 समाप्त. अध्याय 8. राजा परीक्षिताचे विविध प्रश्न. राजा म्हणाला, भगवन, आपल्या वेदवेत्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जेव्हा ब्रह्मदेवांनी नारदांना निर्गुण भगवंतांच्या गुणांचे वर्णन करण्याची आज्ञा केली तेव्हा देवतुल्य नारदांनी कोणाकोणाला कोणकोणत्या रूपाने उपदेश केला, कारण अचिंत्य शक्तींचे आश्रय असणाऱ्या भगवंतांच्या कथाच लोकांचे परममंगल करणाऱ्या आहेत. म्हणून मी हे आपणाकडून जाणून घेऊ इच्छितो. अहो महाभाग, आपण मला असा उपदेश करा की ज्या योगे मी माझ्या आसक्तीरहित मनाला सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांमध्ये तन्मय करून
माझे शरीर सोडू शकेन. जे लोक श्रद्धेने त्यांच्या लीलांचे नित्य श्रवण आणि कथन करतात त्यांच्या हृदयात लवकरच भगवंत प्रगट होतात. श्रीकृष्ण कानांच्या छिद्रातून आपल्या भक्तांच्या भावमय हृदय कमळावर जाऊन बसतात आणि जसा शरद ऋतू पाण्याचा गढूळपणा नाहीसा करतो त्याप्रमाणे भक्तांच्या मनातील दोष नाहीसे करतात. रागद्वेषादी क्लेशांपासून मुक्त होऊन त्यांचे हृदय शुद्ध होते. तो श्रीकृष्णांच्या चरणकमलांना एक क्षणभरही विसरत नाही, ज्याप्रमाणे वाटसरू आपले घर सोडित नाही. भगवन जीवांचा पंचमहाभूतांशी संबंध नसताना त्यांचे शरीर पंचमहाभूतांपासूनच बनते. हे आपोआप होते की अन्य काही कारणांमुळे? आपण या गोष्टीचे मर्म जाणत आहात. आपण सांगितले की भगवंतांच्या नाभीतून जे कमळ प्रगट झाले त्यातून सृष्टीची रचना झाली. हा जीव आपल्या मर्यादित अवयवांनी असा परिच्छिन्न आहे. तसेच आपण परमात्म्यांचे सुद्धा मर्यादित अवयवांनी परिच्छिन्न असल्याप्रमाणे वर्णन केले. हे कसे? ज्यांच्या कृपेने सर्वभूतमय ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात, ज्यांच्या नाभिकमलापासून उत्पन्न होऊनही ज्यांच्या कृपेने ते त्यांच्या रूपाचे दर्शन करू शकले होते, ते भगवंत सृष्टीची स्थिती, उत्पत्ती आणि प्रलयाला कारण आहेत. सर्वांतयामी आणि मायेचे स्वामी परमपुरुष परमात्मा आपल्या मायेचा त्याग करून कोठे न कोणत्या रूपात शयन करतात. पहिल्यांदा आपण सांगितले होते की विराट पुरुषांच्या अंगांपासून लोक आणि लोकपालांची रचना झाली होती आणि नंतर तेही सांगितले की लोकपालांच्या रूपात त्यांच्या अंगांची कल्पना झाली. त्या दोन्ही गोष्टींचे तात्पर्य काय? महाकल्प आणि त्यांचा अंतर्गत अवांतर कल्प किती आहेत? भूत, भविष्य आणि वर्तमान कालाचे अनुमान कोणत्या प्रकारे केले जाते? स्थूल देहाभिमानी जीवांचे आयुष्यसुद्धा ठरलेले आहे काय? अहो ब्राह्मण श्रेष्ठ, कालाची सूक्ष्म गती आणि स्थूल गती कोणत्या प्रकारे जाणली जाते? विविध कर्मांमुळे जीवांच्या किती आणि कशा गती आहेत? देव, मनुष्य इत्यादी योनी सत्व, रज, तम या 3 गुणांच्या फलस्वरूपच प्राप्त होतात. त्या इच्छिणाऱ्या जीवांपैकी कोणत्या योनी प्राप्त करून घेण्यासाठी कोणत्या प्रकारची कर्मे करतात? पृथ्वी, पाताळ, दिशा, आकाश, ग्रह, नक्षत्र, पर्वत, नदी, समुद्र, द्वीप आणि त्यात राहणारे जीवांची उत्पत्ती कशी होते? ब्रह्मांडाची आतील आणि बाहेरील दोन्ही प्रकारची परिणामे सांगा. त्याचबरोबर महापुरुषांची चरित्रे, वर्णाश्रमांचे भेद आणि त्यांच्या धर्मांचे निरूपण करा. युगांचे भेद, त्यांची परिमाणे, त्यांचे वेगवेगळे धर्म, तसेच भगवंतांच्या विभिन्न अवतारांचे परम आश्चर्यमय चरित्रेसुद्धा सांगा. मनुष्यांचे साधारण आणि विशेष धर्म कोणकोणते आहेत? भिन्न भिन्न व्यवसाय करणाऱ्या लोकांचे, राजर्षींचे आणि संकटात पडलेल्या लोकांचेही धर्म सांगा. तत्वांची संख्या किती आहे? त्यांचे स्वरूप आणि लक्षण कोणते? भगवंतांची आराधना आणि अध्यात्मयोगाचा विधी कोणता आहे? योगेश्वरांना कोणकोणते ऐश्वर्य प्राप्त होते आणि अंती त्यांना कोणती गती मिळते? योग्यांचे लिंग शरीर कोणत्या प्रकारे भंग होते? वेद, उपवेद, धर्मशास्त्र, इतिहास आणि पुराणांचे स्वरूप आणि तात्पर्य काय आहे? सर्व प्राण्यांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय कसा होतो? स्मार्त, वैदिक तसेच काम्य कर्माचा आणि धर्म, अर्थ, काम यांच्या साधनांचा विधी काय आहे? प्रलयाच्या वेळी प्रकृतीत लीन झालेल्या जीवांची उत्पत्ती कशी होते? पाखडांची उत्पत्ती कशी होते? आत्म्याच्या बंधमोक्षाचे स्वरूप काय आहे आणि तो आपल्या स्वरूपात कोणत्या प्रकारे स्थिर होतो? भगवंत परमस्वतंत्र आहे. ते आपल्या मायेने कोणत्या प्रकारे क्रीडा करतात आणि तिला सोडून साक्षी भावाने उदासीन कसे राहतात? भगवान, मी हे सर्व आपल्याला विचारित आहे. मी आपल्याला शरण आलो आहे. महामुने,
आपण कृपा करून क्रमशः या प्रश्नांची तात्विक निरूपण करावे. या विषयात आपण स्वयंभू ब्रह्मदेवाच्या समान परम प्रमाणभूत आहात. दुसरे लोक पूर्वपरंपरेने ऐकली सांगितलेलीच माहिती सांगतात. ब्रह्मन, रागवलेल्या ब्राह्मणांच्या शापाव्यतिरिक्त उपोषणाने माझा प्राण जाऊ शकणार नाही, कारण मी आपल्या मुखकमलातून निघणाऱ्या भगवंतांच्या अमृतमय लीलाकथांचे श्रवण करीत आहे. सूत म्हणाले, जेव्हा राजा परीक्षिताने संतांच्या सभेमध्ये भगवंतांच्या लीला कथा ऐकण्यासाठी अशा प्रकारे प्रार्थना केली, तेव्हा शुकदेव अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला तेच वेदतुल्य श्रीमद भागवत महापुराण सांगितले, जे बाह्य कल्पाच्या सुरुवातीला स्वतः भगवंतांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. पांडुवंश शिरोमणी परीक्षिताने त्यांना जे जे प्रश्न विचारले होते ते त्या सर्वांचे क्रमशः उत्तर देऊ लागले. अध्याय 8 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. भागवत महापुराण की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. पाऊस आला बघ तेवढा. अध्याय 9. ब्रह्मदेवाचे भगवत धाम दर्शन आणि त्यांना भगवंतांच्या द्वारा चतुश्लोकी भागवताचा उपदेश. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, जसे स्वप्नात पाहिलेल्या पदार्थांशी पाहणाऱ्याचा संबंध नसतो, तसेच देहाहून वेगळ्या अशा ज्ञानस्वरूप आत्म्याचा स्वतःच्या मायेखेरीज दृश्य पदार्थांबरोबर काहीही संबंध नसतो. विविध रूपे धारण केलेल्या मायेच्या कारणाने तो पुरुषही विविध रूपांचा भासतो. जेव्हा तो त्या गुणात रममाण होतो, तेव्हा हा मी आहे आणि हे माझे आहे असे मानू लागतो. परंतु जेव्हा काल आणि माया या दोन्हीच्या पलीकडे जाऊन आपल्या अनंत स्वरूपात मोहरहित होऊन रममाण होतो, तेव्हा मी माझे हा भाव सोडून तो पूर्ण उदासीन होतो. ब्रह्मदेवाच्या निष्कपट तपस्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्याला आपल्या रूपाचे दर्शन करवले आणि आत्मतत्वाचे ज्ञान होण्यासाठी ज्या परमसत्य वस्तूचा उपदेश केला तोच आता मी तुला सांगतो. तिन्ही लोकांचे परमगुरु आदिदेव ब्रह्मदेव आपल्या जन्मस्थानी कमळावर बसून सृष्टी रचना करण्याच्या इच्छेने विचार करू लागले. परंतु ज्या ज्ञानदृष्टीने सृष्टी निर्मिती खात्रीने होऊ शकेल, ही दृष्टी त्यांना प्राप्त झाली नाही. हे राजा, एक दिवस ते प्रभू असा विचार करत बसले असता प्रलय काळाच्या समुद्रात त्यांनी व्यंजनातील 16वे आणि 21वे अक्षर त आणि प, तप तप या प्रकारे 2 वेळा ऐकले. महात्मे लोक या तपालाच अधनांचे धन मानतात. हे ऐकून ब्रह्मदेवांनी हे शब्द उच्चारणाऱ्याला पाहणाऱ्याच्या इच्छेने 4 दिशांकडे पाहिले, पण तेथे दुसरे कोणीच दिसले नाही. ते आपल्या कमळावर बसले आणि मला तप करण्याची जणू आज्ञा झाली आहे असा निश्चय करून आणि त्यातच आपले हित आहे असे समजून त्यांनी मनाने तपाला प्रारंभ केला. ब्रह्मदेव तपस्वी लोकांमध्ये सर्वात मोठे तेजस्वी आहेत. त्यांचे ज्ञान अमोघ आहे. त्यांनी त्यावेळी दिव्य 1000 वर्षापर्यंत एकाग्र चित्ताने आपले प्राण, मन, कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये यांना आपल्या अधीन ठेवून तपश्चर्या केली. त्यामुळे ते सर्व लोकांना प्रायश्चित्त करण्यास समर्थ झाले. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवंतांनी त्यांना जो सर्वात श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या पलीकडे दुसरा लोक नाही असा आपला वैकुंठ लोक दाखविला. त्या लोकात कोणत्याही प्रकारचे क्लेश, मोह आणि भय नाही. आत्मवेत्ते ज्ञानी त्यांची स्तुती करीत असतात. तेथे रजोगुण, तमोगुण आणि यांनी मिश्र असा सत्वगुण पण नाही. तेथे काळाचा प्रभाव चालत नाही की माया पाय ठेवू शकत नाही. तेथे इतरांची काय कथा. तेथे देवदानवांनी पूजलेले भगवंतांचे पार्षद राहतात. त्या पार्षदांचे उज्ज्वल श्यामवर्ण शरीर आहे. कमळाप्रमाणे नेत्र आहेत. ते पितांबरधारी आहेत. त्यांचे तेज दिव्य असून ते कोमलतेची मूर्तीच आहेत. सर्वांना 4 हात आहेत. ते स्वतः अत्यंत तेजस्वी असून रत्नजडित सुवर्णांची प्रभायुक्त आभूषणे ते धारण करतात. त्यांचे रूप प्रवाळ, वैडूर्य आणि कमळाच्या उज्ज्वल तंतूप्रमाणे आहे. त्यांच्या कानात कुंडले, मस्तकावर मुकुट
आणि गळ्यात माळा शोभून दिसत आहेत. जसे आकाश चमकणाऱ्या विजेप्रमाणे असणाऱ्या ढगांनी शोभून दिसते, तसाच तो लोक सुंदर स्त्रियांप्रमाणे कांती असणाऱ्या दिव्य तेजोमय महात्म्यांच्या विमानांनी सर्वत्र सुशोभित झालेला असतो. त्या वैकुंठ लोकात लक्ष्मी सुंदर रूप धारण करून आपल्या अनेक विभूतींद्वारा भगवंतांच्या चरणकमलांची अनेक प्रकारे सेवा करीत असते. कधी कधी ती झोपाळ्यावर बसून आपल्या प्रियतम भगवंतांच्या लीलांचे गायन करू लागते, तेव्हा भ्रमर स्वतः लक्ष्मीचे गुणगान करू लागतात. ब्रह्मदेवांनी पाहिले की त्या दिव्य लोकात सर्व भक्तांचे रक्षण करते लक्ष्मीचे पती यज्ञपती आणि विश्वपती भगवंत विराजमान आहेत आणि सुनंद, नंद, प्रबल, अहर्ण इत्यादी मुख्य पार्षदगण त्या प्रभूंची सेवा करीत आहेत. प्रभूंचे मुखकमल प्रसन्न हास्य व लालसर नेत्रांनी युक्त आहे. दृष्टी मोहक आणि मधुर आहे. भक्तांवर कृपा करण्यासाठी ते उत्सुक आहेत. त्यांच्या मस्तकावर मुकुट आणि कानात कुंडले आहेत. त्यांनी पितांबर परिधान केला आहे. ते चतुर्भुज असून त्यांच्या वक्षस्थळावर लक्ष्मी विराजमान आहे. ते एका सर्वोत्तम आणि मौल्यवान आसनावर बसलेले आहेत. पुरुष, प्रकृती, महत्त्व, अहंकार, मन, 10 इंद्रिये, शब्दादी 5 तन्मात्रा आणि पंचमहाभूते या 25 शक्ती मूर्त स्वरूपात त्यांच्या चारी बाजूंनी उभ्या आहेत. समग्र ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्य या इतरत्र नसणाऱ्या 6 ऐश्वर्यांनी ती युक्त आहेत. ते सर्वेश्वर आपल्याच नित्य आनंदमय स्वरूपात निमग्न असतात. त्यांचे दर्शन होताच ब्रह्मदेवाचे हृदय आनंदाच्या उद्रेकाने भरून आले. शरीर पुलकित झाले. प्रेमभराने डोळ्यातून अश्रू वाहू लागले. परमहंसांच्या निवृत्ती मार्गाने जे प्राप्त होतात त्या चरणांना ब्रह्मदेवांनी नमस्कार केला. आपल्या आज्ञेला पात्र असणाऱ्या प्रिय ब्रह्मदेवाला सृष्टी निर्मितीसाठी आलेला पाहून भगवंत अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवाचा हात आपल्या हातात घेतला आणि मंद हास्ययुक्त मधुर वाणीने ते म्हणाले. श्री भगवान म्हणाले, ब्रह्मदेवा, तुझ्या हृदयात सर्व वेदांचे ज्ञान आहे. तू सृष्टीरचनेच्या इच्छेने चिरकाल तपस्या करून मला चांगल्या प्रकारे संतुष्ट केले आहेस. मनात प्रापंचिक बुद्धी ठेवून योगसाधन करणारे मला कधीच प्रसन्न करू शकत नाहीत. तुझे कल्याण असो. तुझी इच्छा असेल तो वर माझ्याकडे माग. वर देण्यास मी समर्थ आहे. जीवांच्या सर्व कल्याणकारी साधनांचे पर्यावसान माझे दर्शन हेच आहे. तू एकांतात माझी वाणी ऐकून एवढी घोर तपश्चर्या केलीस, म्हणूनच माझ्या इच्छेनेच तुला माझ्या लोकांचे दर्शन झाले. सृष्टीरचनेविषयी किंकर्तव्य मूढ झालेल्या तुला तप करण्याची मी आज्ञा केली, कारण ते निष्पाप ब्रह्मदेवा, तप हे माझे हृदय आणि स्वतः तपाचा आत्मा आहे. मी तपानेच या सृष्टीची उत्पत्ती करतो, तपानेच तिचे धारणपोषण करतो आणि पुन्हा तपानेच या सृष्टीला विलीन करतो. तप ही माझी एक श्रेष्ठ शक्ती आहे. ब्रह्मदेव म्हणाले, भगवन, आपण सर्व प्राण्यांच्या अंतःकरणात साक्षी रूपाने विराजमान असता. आपण आपल्या अप्रतिहत ज्ञानाने माझी इच्छा जाणता. हे नाथ, रूपरहित अशा आपल्या सगुण आणि निर्गुण अशा दोन्ही रूपांना मी जाणू शकेन, ही या याचकाची इच्छा आपण पूर्ण करा. आपण मायेचे स्वामी आहात. आपण केलेला संकल्प कधी व्यर्थ जात नाही. जसा कोळी आपल्या तोंडातून धागा काढून ते विणून त्यात क्रीडा करतो आणि पुन्हा ते आपल्यातच लीन करून घेतो, त्याप्रमाणे आपणही आपल्या मायेचा आश्रय घेऊन या विविध शक्तिसंपन्न अशा जगताची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्यासाठी आपण स्वतःच अनेक रूपे घेता आणि क्रीडा करता. हे आपण कसे करता त्याचे मर्म मी जाणू शकेन असे ज्ञान आपण मला द्या. आपण माझ्यावर अशी कृपा करा की मी तत्परतेने आपल्या आज्ञेचे पालन करू शकेन आणि सृष्टीची रचना करतेवेळी माझ्या कर्तेपणाच्या अभिमानाने बांधला जाणार नाही. प्रभो, आपण एखाद्या मित्रासारखा माझा मित्र म्हणून स्वीकार केला आहे, म्हणून मी जेव्हा सृष्टीरचना करण्याच्या रूपाने आपली सेवा करू लागेन आणि सावधतेने पूर्वसृष्टीच्या गुणकर्मानुसार जीवांचे विभाजन करू लागेन, तेव्हा स्वतःला जन्मकर्मापासून स्वतंत्र मानण्याचा अभिमान मला होऊ नये. प्रत्येक क्षणाला नाशाकडे जाणाऱ्या सृष्टीला
एका मर्यादेपर्यंत स्थिर राखण्यात भगवान विष्णूंची जी श्रेष्ठता सिद्ध होते तिचे नाव स्थान. भगवंतांची भक्तांच्यावर जी कृपा होते तिचे नाव आहे पोषण. मन्वंतराचे अधिपती जी भगवत भक्ती आणि प्रजापालन रूप शुद्ध धर्माचे अनुष्ठान करतात ते मन्वंतर म्हटले जाते. जीवांच्या कर्मांच्या द्वारे बंधनात टाकणाऱ्या वासना त्या उती. भगवंतांच्या विविध अवतारांच्या आणि त्यांच्या भक्तांच्या विविध आख्यानांनी युक्त अशा ज्या कथा त्या ईशानुकथा होत. योगनिद्रेचा स्वीकार करून भगवंत शयन करतात तेव्हा जीवाचे आपल्या उपाधींसह भगवंतात लीन होणे त्याला निरोध म्हणतात. अज्ञानाने कल्पना केलेले कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी अनात्मभावाचा त्याग करून आपल्या परमात्मरूप वास्तविक स्वरूपात स्थिर होणे म्हणजे मुक्ती होय. परीक्षिता, या चराचर जगाची उत्पत्ती आणि प्रलय या ज्या तत्वाने प्रकाशित होतो ते परब्रह्मच आश्रय आहे. शास्त्रात त्यालाच परमात्मा असे म्हटले आहे. नेत्र इत्यादी इंद्रियांचा जो अभिमानी द्रष्टा जीव आहे तोच इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवता सूर्य इत्यादी रूपात सुद्धा आहे. आणि जो नेत्रगोल इत्यादींनी युक्त दिसणारा देह आहे तोच या दोहोंना वेगवेगळे करतो. या तिघांपैकी एकाचा जरी अभाव झाला तरी दुसऱ्या दोघांचे ज्ञान होऊ शकत नाही. म्हणून या तिघांनाही जो जाणतो तो परमात्माच सर्वांचे अधिष्ठान असलेले आश्रय तत्व आहे. त्याचा आश्रय तो स्वतःच आहे, दुसरा कोणी नाही. विराट पुरुष जेव्हा ब्रह्मांड फोडून बाहेर पडला तेव्हा तो स्वतःला राहण्यासाठी ठिकाण शोधू लागला. त्या शुद्ध संकल्प पुरुषाने स्वतःला राहण्यासाठी पवित्र पाणी निर्माण केले. विराट पुरुष रूप नरापासून उत्पन्न झाल्याकारणाने पाण्याचे नाव नार असे पडले. त्या आपणच उत्पन्न केलेल्या नारामध्ये तो पुरुष 1000 वर्षापर्यंत राहिला म्हणून त्याचे नाव नारायण पडले. त्या नारायणांच्या कृपेनेच द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव आदींची सत्ता आहे. त्यांनी उपेक्षा केली तर कोणाचेच अस्तित्व राहणार नाही. त्या अद्वितीय नारायणांनी योगनिद्रेतून जागे होऊन अनेक होण्याची इच्छा केली तेव्हा त्यांनी आपल्या मायेने अखिल ब्रह्मांडांचे बीजस्वरूप अशा आपल्या सुवर्णमय वीर्याचे 3 भाग केले. अधिदैव, अध्यात्म आणि अधिभूत. परीक्षिता, विराट पुरुषाचे एकच वीर्य 3 भागात कसे विभागले गेले ते ऐक. विराट पुरुषाच्या इकडे तिकडे हलण्याने त्याच्या शरीरातील आकाशापासून इंद्रिय बल, मनोबल आणि शरीर बलाची उत्पत्ती झाली. त्यापासून या सर्वांचा राजा जो प्राण तो उत्पन्न झाला. राजाच्या पाठोपाठ त्याचे सेवक जसे चालतात तसेच सर्वांच्या शरीरातील प्राण प्रबळ असेल तरच सर्व इंद्रियसुद्धा प्रबळ राहतात आणि प्राण जेव्हा सुस्त होतो तेव्हा सर्व इंद्रियसुद्धा सुस्त होतात. जेव्हा प्राणाचे येणे जाणे वेगाने होऊ लागते तेव्हा विराट पुरुषाला तहान भुकेचा अनुभव येऊ लागला. खाण्यापिण्याची इच्छा होताच सर्वात प्रथम त्याच्या शरीरात मुख प्रगट झाले. मुखापासून टाळू आणि टाळूपासून रसनेंद्रिय प्रगट झाले. यानंतर त्यांना जीभ ग्रहण करणे ते अनेक प्रकारचे रस उत्पन्न झाले. जेव्हा त्याला बोलण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या मुखापासून वाक इंद्रिय, त्याची अधिष्ठान देवता अग्नी आणि त्याचा विषय बोलणे हे 3 प्रगट झाले. त्यानंतर पुष्कळ दिवसपर्यंत त्या जलातच तो पडून राहिला. श्वासाच्या वेगामुळे नासिका छिद्रे प्रगट झाली. जेव्हा त्याला वास घेण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या नाकात घ्राणेंद्रिय येऊन बसले आणि त्याची देवता वास पसरवणारा वायू प्रगट झाला. प्रथम त्याच्या शरीरात प्रकाश नव्हता. नंतर त्याला जेव्हा स्वतःला आणि दुसऱ्या वस्तू पाहण्याची इच्छा झाली तेव्हा डोळे, त्यांचा अधिष्ठाता सूर्य आणि नेत्रेंद्रिये प्रगट झाली. जेव्हा वेदरूपी ऋषी विराट पुरुषाची स्तुती करून त्याला जागे करू लागले तेव्हा त्याला ऐकण्याची इच्छा झाली. त्याच वेळी कान, त्यांची अधिष्ठाती देवता दिशा आणि श्रोत्रेंद्रिये प्रगट झाली. यामुळेच शब्द ऐकू येतो. जेव्हा त्याला वस्तूंची कोमलता, कठीणपणा, हलकेपणा, जडपणा, उष्णता आणि थंडपणा जाणण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांच्या शरीरात
मध्ये त्वचा निर्माण झाली. पृथ्वीतून जशी झाडे उगवतात त्याचप्रमाणे या त्वचेतून रोम निर्माण झाले आणि त्यांच्या आत बाहेर राहणारा वायू प्रगट झाला. स्पर्श ग्रहण करणारे त्वचा इंद्रिय निर्माण होऊन त्याने शरीराला सगळीकडून लपेटून घेतले. त्यायोगे त्याला स्पर्शाचा अनुभव येऊ लागला. जेव्हा त्याला अनेक कर्मे करण्याची इच्छा झाली तेव्हा त्याला हात फुटले. त्यांना ग्रहण करण्याची शक्ती आणि त्यांची अधिदेवता इंद्र तसेच त्या दोन्हींच्या आश्रयाने होणारे ग्रहणरूप कर्म प्रगट झाले. जेव्हा त्याला इष्टस्थळी जाण्याची इच्छा झाली तेव्हा त्याच्या शरीराला पाय आले. त्याच्याबरोबरच अधिष्ठाता यज्ञपुरुष प्रगट झाला आणि चालण्याचे कर्म प्रगट झाले. माणसे याच चरणांनी चालून यज्ञसामग्री एकत्रित करतात. संतान, स्त्रीसुख आणि स्वर्गभोगाची इच्छा झाल्यावर विराट पुरुषाच्या शरीरात लिंगाची उत्पत्ती झाली. त्यात उपस्थ इंद्रिय आणि प्रजापती देवता तसेच या दोहोंच्या आश्रयाने राहणाऱ्या कामसुखाचा आविर्भाव झाला. जेव्हा त्याला मलत्याग करण्याची इच्छा झाली तेव्हा गुदद्वार प्रगट झाले. त्यानंतर त्यात पायू इंद्रिय आणि मित्रदेवता उत्पन्न झाली. या दोहोंच्या द्वारा मलत्यागाची क्रिया होते. अपान मार्गाद्वारे एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जाण्याची इच्छा झाल्यावर नाभी प्रगट झाली. त्यातून अपान आणि मृत्यूदेवता प्रगट झाल्या. या दोन्हींच्या आश्रयानेच प्राण आणि अपान वेगळे होऊन मृत्यू येतो. जेव्हा विराट पुरुषाला अन्न पाणी घेण्याची इच्छा झाली तेव्हा पोट, आतडी आणि नाड्या उत्पन्न झाल्या. त्याचबरोबर आतड्यांची देवता समुद्र, नाड्यांच्या देवता नद्या तसेच समाधान आणि पोषण हे दोन्ही त्यांच्यावर अवलंबून असणारे विषय उत्पन्न झाले. जेव्हा त्याने आपल्या मायेविषयी विचार करण्याची इच्छा केली तेव्हा हृदयाची उत्पत्ती झाली. त्यापासून मनरूप इंद्रिय आणि मनाची देवता चंद्र तसेच कामना आणि संकल्प प्रगट झाले. विराट पुरुषाच्या शरीरामध्ये पृथ्वी, जल आणि तेजापासून त्वचा, चर्म, मांस, रक्त, मेद, मज्जा आणि हाडे असे 7 धातू प्रगट झाले. तसेच आकाश, जल आणि वायूपासून प्राणाची उत्पत्ती झाली. श्रोत्रादी इंद्रिये शब्दादी विषयांना ग्रहण करणारी आहेत. ते विषय अहंकारातून उत्पन्न झाले आहेत. मन सर्व विकारांचे उत्पत्तीस्थान आहे आणि बुद्धी सर्व पदार्थांचा बोध करून देणारी आहे. भगवंतांच्या या स्थूल रूपाचे वर्णन करून मी तुला सांगितले. हे रूप बाहेरून पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, अहंकार, महत्त्व आणि प्रकृती या 8 आवरणांनी आच्छादिलेले आहे. याच्याही पलीकडील भगवंतांचे अत्यंत सूक्ष्म रूप आहे. ते अव्यक्त, अविशेष, आदी, मध्य आणि अंत यांनी रहित तसेच नित्य आहे. वाणी आणि मन तेथपर्यंत पोचू शकत नाही. मी तुला भगवंतांच्या स्थूल आणि सूक्ष्म अशा ज्या 2 रूपांचे वर्णन ऐकविले ती दोन्हीही रूपे भगवंतांच्या मायेच्या द्वारे रचलेली आहेत. म्हणून विद्वान पुरुष या दोन्ही रूपांचा स्वीकार करत नाहीत. वास्तविक भगवंत निष्क्रिय आहे. आपल्या शक्तीनेच ते सक्रिय बनतात. नंतर ते ब्रह्माचे रूप धारण करून शब्द आणि त्याचा अर्थ या रूपात प्रगट होतात. नंतर ते अनेक नामे, रूपे आणि क्रिया यांचा स्वीकार करतात. परीक्षिता, प्रजापती, मनु, देवता, ऋषी, पितर, सिद्ध, चारण, गंधर्व, विद्याधर, असुर, यक्ष, किन्नर, अप्सरा, नाग, साप, किमपुरुष, उरग, मातृका, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत, विनायक, कुष्मांड, उन्माद, वेताळ, यातुधान, ग्रह, पक्षी, मृग, पशु, वृक्ष, पर्वत, सरपटणारे प्राणी अशी संसारात जेवढी नावे रूपे आहेत ती सर्व भगवंतांचीच आहेत. जगात चर आणि अचर भेदाने 2 प्रकारचे तसेच जरायुज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज अशा भेदाने 4 प्रकारचे असे जितके जलचर, स्थलचर आणि आकाशात उडणारे प्राणी आहेत ते सर्वच्या सर्व शुभ, अशुभ आणि मिश्र फळांची फळे आहेत. सत्वगुणाच्या प्राधान्याने देवता, रजोगुणांच्या प्राधान्याने मनुष्य आणि तमोगुणाच्या प्राधान्याने नरकवासीय योनींची प्राप्ती होते.
या गुणांमध्ये सुद्धा जेव्हा एक गुण दुसऱ्या 2 गुणांमध्ये दबला जातो तेव्हा प्रत्येक गतीची आणखीन 3 भेद होतात. ते भगवंत जगाचे पालनपोषण करण्यासाठी विष्णुरूप घेऊन देव, मनुष्य, पशुपक्षी इत्यादी रूपात अवतार घेतात आणि विश्वाचे पालनपोषण करतात. प्रलयाचा काळ आल्यावर तेच भगवान आपणच निर्माण केलेल्या या विश्वाला जसा वायू मेघमालेला आपल्यात लीन करून घेतो, त्याप्रमाणे कालाग्नी स्वरूप रुद्राचे रूप धारण करून आपल्यात लीन करून घेतात. महात्म्यांनी भगवंतांचे अशा प्रकारे वर्णन केले आहे, परंतु याच्याही पलीकडे ते असल्याकारणाने तत्त्वज्ञानी पुरुषांनी अशा रूपातच केवळ पाहता कामा नये. सृष्टीची रचना इत्यादी कर्मांचे निरूपण परमात्म्याशी कर्माचा किंवा कर्तेपणाचा संबंध जोडण्यासाठी केलेले नाही, तर कर्तृत्वाचा निषेध करण्यासाठीच केलेले आहे, कारण ते मायेमुळे कल्पलेले आहे. हे मी ब्रह्मदेवाचे महाकल्पांसह इतर कल्पांचे वर्णन केले. सर्व कल्पांमध्ये सृष्टीकर्म एकसारखाच आहे. फरक एवढाच आहे की महाकल्पाच्या प्रारंभी प्रकृतीपासून क्रमशः महत्त्व इत्यादींची उत्पत्ती होते आणि कल्पाच्या प्रारंभी प्राकृत सृष्टी जशीच्या तशीच राहते. फक्त चराचर प्राण्यांची विकारजन्य सृष्टी नवीन निर्माण होते. कालाचे मोजमाप, कल्प आणि त्यांच्या अंतर्गत असलेल्या मन्वंतराचे वर्णन यापुढे करण्यात येईल. आता तू पाद्मकल्पाचे वर्णन लक्ष देऊ नये. शौनकांनी विचारले, सूत महोदय, आपण आम्हास सांगितले होते की भगवंतांचे परमभक्त विदुरांनी जवळच्या कुटुंबियांना सोडून पृथ्वीवरील निरनिराळ्या तीर्थक्षेत्री भ्रमण केले. त्या तीर्थक्षेत्रांमध्ये त्यांचा मैत्रेय ऋषींबरोबर अध्यात्मसंबंधी संवाद कुठे झाला, तसेच त्यांनी प्रश्न विचारल्यावर मैत्रेय ऋषींनी कोणत्या तत्वाचा उपदेश केला. सूत महोदय, विदुरांचे चरित्र आपण आम्हाला ऐकवावे. त्यांनी आपल्या बांधवांना का सोडले आणि पुन्हा ते आपल्याकडे का परत आले? ते त्यांच्याकडे का परत आले? सूत म्हणाले, ऋषींनो, राजा परीक्षिताने विचारल्यावर त्याच्या प्रश्नांना अनुसरून शुकाचार्यांनी त्याला जे काही सांगितले होते तेच मी आपणास सांगतो. लक्षपूर्वक ऐका. अध्याय 10 समाप्त. गोपाल कृष्ण भगवान की जय.